फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी एवढं काही आवरलेलं नाही आहे, तब्येत अजून पण माझी ठीक नाही आहे म्हणून. आणि दिवाबत्ती केली मी आता. लाईट नव्हती, लाईट आली आहे जस्ट माझ्याकडे. मी ऑलरेडी इथं व्हिडिओ चालू केला आणि मध्ये अंधार आहे म्हणून गॅलरीमध्ये, आणि लाईट आली तेवढं, तर नो प्रॉब्लेम. तर मी बोलत होती, कारण खूप दिवस म्हणजे कदाचित 1 महिना झाला असेल मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे लॉगमध्ये. आणि मी बोललेली की तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल, पण माझे असे काही प्रॉब्लेम झाले की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे, माझ्या मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळे, माझा मुलगा पण ॲडमिट होता हॉस्पिटलला. ते खूप सारं असं डिस्टर्ब झालेलं होतं. 1-2 महिने माझे खूप असे बकवास गेले आणि खूप त्रास झाला मला या सगळ्या गोष्टीचा. तर खूप सारा त्रास झाला मला या सगळ्या गोष्टींचा, बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला. पण ठीक आहे, आता सगळं ठीक आहे. मुलगा हॉस्पिटलमधून बरा होऊन आलेला आहे. मला पण आता बऱ्यापैकी बरं वाटत आहे, मुलीला पण बऱ्यापैकी बरं आहे. आणि बाकी काही थोडीशी इश्यू होती ती पण ठीक आहे. तर आता मला तुम्हाला याच्यामध्ये बोलायचं आहे की मी बोलली होती, तर काही लोकांना प्रश्न आहे, मी जर लग्न केले तर मग म्हणजे आम्ही एकत्र राहत नाही का? आहे प्रश्न तो, भले लोक गोष्टी विचारत नसतील तरी पण वेगळ्या पद्धतीने बोलतात. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, हो, आम्ही एकत्र राहत नाही. त्याचं पण रिझन आहे, आणि आम्ही तो सगळा विचार करूनच तो निर्णय घेतलेला होता. त्याचं रिझन आहे, त्यांचे मम्मी पप्पा आहेत ना, ते वयस्कर आहेत. त्यांना BP, शुगर, असे बरेच हेल्थ इश्यू आहेत. आणि हे एकुलते एक आहेत, म्हणजे त्यांना बहीण पण नाही, भाऊ पण नाही आहे. तर हे एकटे असल्यामुळे ऑप्शन नाही आहे आम्हाला, एकत्र राहता येत नाही. आणि तो सगळा निर्णय घेऊन, तो सगळा विचार करून आम्ही निर्णय घेतलेला. ते त्यांच्या आईवडिलांसोबत राहतात आणि त्यांचं राहणं तिथं गरजेचं आहे. मला पण सध्या गरज आहे त्यांची, पण तरीसुद्धा मी त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन करत आहे. ते सगळे निर्णय घेतलेले आहेत आम्ही दोघांनी पण. कारण ना, रात्री अपरात्री जर त्यांना गरज पडली किंवा काय झालं तर तिथं कोणी ना कोणी पाहिजे. आणि मुलगा कुठे गायब असा प्रश्न पण पडू शकतो. हां, आता तुम्हाला याच्यात प्रश्न पडेल की मग घरी नाही सांगितलं का? मला नाही माहिती त्या व्यक्तीनं आईवडिलांना आणखी सांगितले किंवा नाही सांगितले, पण त्यांना मी माहिती आहे, माझी मुलं माहिती आहे, त्यांना घर पण माहिती आहे. कारण एक रिझन सांगते तुम्हाला. यांनी माझ्याशी, जेव्हा यांनी मला प्रपोज केलं होतं आणि माझं लग्न झालं आहे असं त्यांनी घरी सांगितलं होतं, मला मुलं पण आहेत असं घरी सांगितलं होतं, त्यावेळेला त्यांच्या घरचे की कोण आहे, कुठली आहे, काय आहे हे बघण्यासाठी या लोकांनी माझ्यापर्यंत पोचले म्हणजे मी ऑलरेडी त्यांच्याच फ्लॅटमध्ये राहत होते. आणि त्यांनी सांगितलं पण होतं की आपल्याच घरी तिला ठेवलेलं आहे म्हणून. तर मी त्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते आणि त्यांचं स्वतःचं घर म्हणजे त्यांना माहिती. मग ते आले होते, पण मला माहिती नव्हतं की ते लोक म्हणजे मला भेटण्यासाठी किंवा माझी चौकशी करण्यासाठी आल्यात, मला माहिती नव्हतं. ते आल्याच्या नंतर घरमालक आहेत म्हणून मी त्यांच्याशी बोलले, मित्राचे आईवडील आहेत म्हणून मी त्यांच्याशी बोलले, वागले. मग नंतर त्यांनी मला खूप सारे प्रश्न करत होते, जे की मला पसंत नव्हते. ते त्यांचे प्रश्न करणं आवडत नव्हतं. म्हणजे तू कुठली आहे, तुझं माहेर कुठलं आहे, तू कुठल्याच समाजाची आहे, किंवा तू किती वर्षापासून राहते वगैरे वगैरे, असं तुम्ही किती वर्षापासून ओळखता असा प्रश्न करत होते. आणि मला माहिती नव्हतं की त्या व्यक्तीने काय सांगितले. त्यांनी मला कल्पना दिलेली नव्हती. हे लोक अचानक आले आणि ह्यांनी फक्त यांच्या घरचे सांगितलेलं होतं. तर त्यावेळेला माझ्याकडून, तुम्हाला माहिती आहे, मला पर्सनल गोष्टी विचारल्या की राग येतो. मी त्यांना डायरेक्टली बोलले, तुम्हाला एवढ्या पर्सनल गोष्टी का जाणून घ्यायच्यात, माझी तुमच्या इथे द्यायची का तुमची करायची, असा मी त्यांना प्रश्न केला होता. आणि मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही एवढ्या सगळ्या चौकशा अशा करताय जसं काही तुमच्या मुलाशी माझं लग्न करायचं. हो. आणि त्यावेळेला मी त्यांना रागाच्या भरात माझं जे आहे रिअल कहाणी ती सगळी सांगितली होती. माझं लग्न झालं आहे,
आमचं कोर्ट मॅटर चालू वगैरे मी हे सगळं सांगितलं होतं. आणि मग त्यावेळेला त्यांना ते सगळं माहिती झालं. यांनी काहीच सांगितलेलं नव्हतं माझ्याबद्दल. फक्त एवढंच सांगितलं होतं, मी लग्न केले, मला मुलं आहेत आणि ती आपल्या फ्लॅटमध्ये राहते, एवढंच यांनी सांगितलेलं होतं. मग ते माझ्या मुलांना भेटले, मुलं एवढे मोठे मोठे बघितले, म्हणून त्यांना थोडासा डाऊट आला आणि त्यांनी मला विचारायला सुरुवात केली. माझं डोकं, मला पर्सनली गोष्टी कुणाला शेअर करायला आवडत नाही. त्या टायमिंगला मी त्यांना पटकन बोलून गेले आणि मी सगळं आहे ती कंडिशन त्यांना सांगितली. मग ते त्यांच्यामध्ये एवढा मात्र फरक पडला नाही बरं का. पण त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये ते जसे आले होते त्याच उत्साहाने ते रिटर्न पण गेले पण घरी गेल्याच्या नंतर त्यांचं काही बोलणं झालं की ती उद्धंत आहे, विचारलेल्या गोष्टीचे प्रश्न द्यायचे सोडून ती खूप काही बोलली, असा एक प्रश्न होता त्यांचा. आणि दुसरा मुद्दा की तिचं असं मॅटर चालू आहे, मुलं आहेत, मग ते पुढे असं म्हणजे आता तुम्ही समजू शकता पुढचं काय म्हणायचं त्यांना. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी डिस्कस केल्या, बोलल्या. आणि मग त्याच्यानंतर मला यांचा प्रश्न होता की तू असं बोलायला नव्हतं पाहिजे आणि तू असं हे सगळं सांगायला नाही पाहिजे होतं बरं का, हे सगळं सांगायला नाही पाहिजे होतं, असं त्यांचं मत होतं. आणि मी जे बोलले मला योग्य वाटलं की म्हणजे माझी जी परिस्थिती मी सांगितली, जी आहे ती सांगितलं. मला त्यांना खोटं बोलणं मला जमलं नाही आहे आणि मला जमत पण नाही आहे. जी काय आहे ती खऱ्याने सुरुवात करायची, मग शेवट कसा पण होईल त्याचा विचार नाही करायचा. सुरुवात खऱ्याने केली ना की शेवटची भीती नाही राहत, आणि खोट्याने सुरुवात केली ना तर शेवटच्याची भीती राहते. आणि एक खोटं लपवण्यासाठी 1000 खोटे बोलावे लागतात. त्या सगळ्यांचे प्रश्न माझ्याकडे नव्हते, म्हणून मी त्यांना उत्तरं दिली. तर त्यावेळेला त्यांचं ते वाक्य होतं. आणि अजून बरंच काही आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की त्यांचं मत माझ्याबद्दलचे कसे होते, किंवा त्यांना पुढे काय माझ्याकडून अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षावरती मी खरी उतरणार नाही ही आमच्या दोघांमध्ये ठरलेलं होतं. आणि ते ठरलेलं आहे आणि ते कंटिन्यू राहणार आहे. या व्यक्तीला सगळं मान्य आहे, म्हणजे मी जे काही अटी ठेवलेल्या होत्या त्या ह्या व्यक्तीला सगळ्या मान्य आहेत. मी जे काही बोलले त्या ही व्यक्तीला सगळं मान्य आहे, ज्याच्याशी मी लग्न केलं. परंतु त्यांच्या घरच्यांची विचार धारा वेगळी आहे आणि मी त्यांच्या मताशी सहमत पण आहे. कारण ते एक आईवडील आहेत, एकुलता एक मुलगा आहे, त्यांना अपेक्षा नक्कीच असणार आणि मुलांनी अपेक्षाच्या विपरीत केलेला आहे. त्यामुळे मग आता त्यांच्या घरी त्यांनी सांगितलं का नाही मला माहिती नाही आहे, पण आम्ही निर्णय घेतला होता की आईवडिलांसोबत यांना, मला तर ते ॲक्सेप्ट करणार नाही, मी त्यांच्यासोबत राहू शकणार नाही, बरोबर, आणि ते माझ्याकडे येऊन राहू शकणार नाही. मग आमच्याकडे ऑप्शन एकच आहे की त्यांनी आईवडिलांसोबत राहायचं. हां, ते येतात, मला वेळ देतात म्हणजे ते बाहेरची काही कामं असतील त्या दोघंजण सोबत जाऊन करतो. कधी असतात कधी नसतात हे पण सांगतो. आणि ते येतात, जेवढा मी वेळ भेटतो तेवढा मला देण्याचा प्रयत्न करतात, माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते त्यांच्या घरचं सगळं हँडल करतात, म्हणजेच आईवडील आहेत त्यामुळे त्यांना तिथे थांबावंच लागतं, बरोबर. आता राहिला प्रश्न, मला तुम्हाला सांगायचं की ना, आता माझा मुलगा ॲडमिट होता. मुलगा ॲडमिट करण्याच्या आधीच ते गावाला गेलेले होते, बरं का. कुठे कशासाठी गेलेले होते हे मला आज मी माहिती नाही आहे, परंतु ते गावाला गेलेले होते. आणि माझ्या मुलाला मी ॲडमिट केलं. ज्या दिवशी मी ॲडमिट केलं त्या दिवशी त्यांचा फोन आलेला होता. मी त्यांना सांगितलं पण, बाबूला ॲडमिट केलं. त्यांनी मला पैशांबद्दल पण विचारलं, मी पैसे सेंड करू का. मी त्यांना त्यावेळेला नको बोलली, बघू लागले तर सांगू. आणि मला अशी अपेक्षा होती की ते येतील. 8 दिवस माझा म्हणजे 6-7 दिवस तरी मुलगा ॲडमिट होता. 6-7 दिवसामध्ये तो व्यक्ती तिकडून इकडं येऊ शकला नाही. काही रिझन असेल मला माहीत नाही आहे, मी विचारलं पण नाही आहे, मी ऐकून पण घेतलं नाही हे पण सांगते. परंतु ते आले नाही. माझे खूप हाल झाले, माझ्या मुलांचे खूप हाल झाले आणि म्हणून मी त्यांच्यावरती रागवलेली. आणि आज त्यांना येऊन आठवडा झाला आहे, तरी पण ते 2 वेळा येऊन मुलाला भेटले, विचारपूस केली, पण मी त्यांच्याशी बोलत नाही आहे. मी त्यांच्याशी भांडण केले. भांडण म्हणजे आबूला धरलं आहे, भांडली नाही आहे. कारण माझी अपेक्षा होती
की त्या 8 दिवसामध्ये त्यांनी वापस यायला पाहिजे होतं, की माझा मुलगा ॲडमिट आहे म्हणून यायला पाहिजे होतं. आणि माझं लग्न करण्याचं रिझन, मला संसार नाही आहे करायचा, मला मुलं पैदा नाही करायची. मी माझ्या दुसऱ्या भावनांसाठी नाही केलेलं लग्न मी यासाठी केले की आता माझी क्षमता नाही आहे तेवढी, मानसिकता तेवढी नाही आहे, शारीरिक स्ट्रॉंगपणा माझ्याकडे एवढा नाही आहे आणि मानसिक स्ट्रॉंगपणा पण माझ्याकडे एवढा नाही आहे की मी सगळ्या अशा गोष्टींना सामोरे जाईल. मी माझ्या मुलांना किंवा मला ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आपल्या हक्काचा माणूस असावा या गोष्टीसाठी मी लग्न केलेलं आहे, बाकी कुठल्याही गोष्टीसाठी नाही. जर त्याच वेळेला फर्स्ट आहे अशी गोष्ट घडली लाईफमध्येच, पहिल्यांदा मी माझ्या मुलाला ॲडमिट केले, याच्या आधी कधीच एक सलाईनसुद्धा नव्हतं. आणि त्याच टायमिंगला ते इथं नव्हते. हां, ते जाण्याच्या आधी मला बोलले पण होते मला गावाला जायचं आहे आणि ते का जाणार आहे मी प्रश्न कधीच केला नाही आणि इथून पुढे पण करणार नाही. तर मी स्वतः जेवढं सांगतील तेवढंच मला माहिती असतं, मी विचारपूस करत नाही, जास्त खोलवर जायची मला गरज वाटत नाही. मग त्यांनी मला तेवढंच तुम्ही जाणार आहे हे सांगितलं. ते गेल्याच्या नंतर त्यांनी मला कॉल पण केले होते, पण त्यावेळेला मी सांगितलं त्यांना मला अपेक्षा होती त्यांनी यावं आणि ते आले नाही. मग कुठंतरी एक बायको म्हणून, कुठंतरी एक आई म्हणून मी चुकले का, त्यांच्यावरती आबोला धरून राहिले. मी लग्नच फक्त त्या गोष्टीसाठी केले की मला गरज पडल्यावर, माझ्या मुलांना गरज पडल्यावर आपला हक्काचा व्यक्ती आपल्या सोबत असावा. बरोबर, माझी काय कंडिशन झाली, माझ्या मुलांची काय कंडिशन झाली हे आम्हालाच माहिती. त्यामुळे तर असा थोडासा विषय आहे, त्यामुळे मी हा छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की त्यांच्या आईवडिलांची मतं काय होती, म्हणजे त्यांच्या आईवडिलांचे काहीतरी अटी आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या त्या, आणि त्या अटींसाठी म्हणजे मी तयार नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे माझ्या नवऱ्याला. ते तयार आहेत त्या अटींसाठी. त्यांच्या आईवडिलांना त्यांनी समजवलं पण सांगितलं की नाही हे मला माहिती. त्यामुळे चला, माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी. तोपर्यंत बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.